नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जे संलग्नित बी एड महाविद्यालय आहेत, त्या बी एड महाविद्यालयात जो बी एडचा कोर्स त्या ठिकाणी राबविला जातो, त्यामधील बी एड फोर्थ सेमिस्टरला जो व्हॅल्यू एज्युकेशन नावाचा विषय आहे, त्या विषयाची क्वेश्चन बँक मी आपल्याला पुढे सादर करीत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण ह्या विषयाची बी एड फोर्थ सेमिस्टरसाठीची क्वेश्चन बँक. सुरुवातीला जो टिपांचा प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जातो 15 मार्कासाठीचा, तर त्या 25 टिपा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या टिपांचा जरी तुम्ही अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. राईट शॉर्ट नोट्स ऑन, थोडक्यात टिपा लिहा असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आणि कोणत्याही 3 टिपा लिहायच्या असतात, 15 मार्क असतात. तर या टिपा कोणत्या आहेत ते पाहूया. 10 कोअर एलिमेंट्स, 10 गाभा घटक. दुसरी सोर्सेस ऑफ व्हॅल्यूज, मूल्यांचे स्रोत. तिसरी लेवल्स ऑफ व्हॅल्यू रिअलायझेशन, मूल्य जाणीवेच्या पातळ्या. चौथी रोल ऑफ द करिक्युलम इन इनकल्केशन ऑफ व्हॅल्यूज, अभ्यासक्रमाची मूल्ये रुजविण्यामधील भूमिका. पाचवं व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यासानुवर्ती उपक्रमांमधून मूल्य शिक्षण. त्याच्यानंतर 6वी टीप आहे क्लासिफिकेशन ऑफ व्हॅल्यूज, मूल्यांचे वर्गीकरण. 7वी टीप आहे नॅशनल फ्लॅग, राष्ट्रध्वज. 8वी टीप आहे 10 कोअर एरियाज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील 10 गाभाभूत घटक. 9वे व्हॅल्यू एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानातील मूल्य शिक्षण. 10वी टीप आहे इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज, मूल्यांचे एकात्मीकरण. 11वी टीप आहे कन्फ्लिक्ट अमॉंग व्हॅल्यूज, मूल्य संघर्ष. 12वी द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यूज, मूल्यांची संकल्पना. 13 ओव्हरकमिंग व्हॅल्यूज कॉन्ट्रोवर्सीज, मूल्य विवादांवर मात. 14 रोल ऑफ द होम फॉर डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यू, मूल्य विकसनामधील घराची भूमिका. 15वी टीप आहे प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाची तत्त्वे. 16वी आहे इम्पॉर्टन्स ऑफ 10 कोअर एरियाज, 10 गाभा क्षेत्रांचे महत्त्व. त्याच्यानंतर 17वी टीप आहे द प्लेस ऑफ व्हॅल्यूज इन ह्युमन लाईफ, मानवी जीवनात मूल्यांचे स्थान. 18वी टीप आहे द नीड ऑफ व्हॅल्यूज टू स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना मूल्यांची गरज. 19वी टीप आहे मोरल अँड रिलिजियस व्हॅल्यूज, नैतिक आणि धार्मिक मूल्ये. 20वी टीप आहे रोल ऑफ टीचर इन व्हॅल्यू इनकल्केशन, मूल्यांच्या रुजवणुकीतील शिक्षकाची भूमिका. 21वी टीप आहे व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू स्कूल सब्जेक्ट्स, शालेय विषयांमधून मूल्य शिक्षण. त्याच्यानंतर 22वी टीप आहे रोल ऑफ द स्कूल इन व्हॅल्यू इनकल्केशन, मूल्य रुजवणुकीत शाळेची भूमिका. 23वी टीप आहे प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाची तत्त्वे. 24वी टीप आहे नीड ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन स्कूल करिक्युलम, शालेय अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाची गरज. आणि 25वी टीप आहे इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाचे महत्त्व. तर अशा 25 टिपा ज्या महत्त्वपूर्ण टिपा आहेत मी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे 6 निबंध वजा प्रश्न असतात, त्याच्यातून कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे असतात. तर एसे टाईप क्वेश्चनसुद्धा 25 दिलेले आहेत, निबंध वजा प्रश्न जे 15 मार्कासाठी असतात. पहिला प्रश्न आहे डिस्कस इन डिटेल्स द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, घटनात्मक मूल्यांची विस्तृतपणे चर्चा करा. दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाची तत्त्वे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे हाऊ टू वर्क फॉर द इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज दॅट आर इम्बिडेड इन एज्युकेशन, डिस्कस, शिक्षणामध्ये अंतर्भूत असलेल्या मूल्यांच्या एकत्रीकरणासाठी कसे कार्य करावे, चर्चा करा. चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन सेकंडरी स्कूल करिक्युलम,
माध्यमिक स्तरावरील शालेय अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. 5वा प्रश्न आहे एक्सप्लेन द रोल ऑफ द टीचर अँड स्कूल फॉर इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवणुकीमधील शिक्षक आणि शाळा यांची भूमिका स्पष्ट करा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे डिस्कस अबाउट द प्लेस ऑफ व्हॅल्यूज इन ह्युमन लाईफ. मानवी जीवनातील मूल्यांचे स्थान याबद्दल चर्चा करा. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्लेस ऑफ व्हॅल्यूज इन ह्युमन लाईफ अँड व्हाय व्हॅल्यू एज्युकेशन इज निडेड टू स्टुडंट्स, टीचर्स अँड पेरेंट्स. मानवी जीवनातील मूल्य शिक्षणाचे स्थान स्पष्ट करून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना मूल्य शिक्षणाची गरज काय ते सांगा. 8वा प्रश्न आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन अँड वेज टू स्प्रेड इट. मूल्य शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करून मूल्य शिक्षण प्रसारित करण्याचे विविध मार्ग लिहा. 9वा प्रश्न आहे हाऊ कॅन वी गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. सहशालेय उपक्रमातून मूल्य शिक्षण कशा प्रकारे देता येईल ते सांगा. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कन्फ्लिक्ट्स अमॉंग व्हॅल्यूज, हाऊ टू रिझॉल्व इट अँड एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर्स इन रिझॉल्विंग द कन्फ्लिक्ट अमॉंग व्हॅल्यूज. मूल्य संघर्षाची संकल्पना स्पष्ट करून मूल्य संघर्षांवर मात कशी करता येईल तसेच मूल्य संघर्ष सोडविण्यात शिक्षकांची भूमिका स्पष्ट करा. 11वा प्रश्न आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन सेकंडरी स्कूल करिक्युलम अँड राईट अ नोट ऑन क्लासिफिकेशन ऑफ व्हॅल्यूज. माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून मूल्यांच्या वर्गीकरणाविषयी टीप लिहा. 12वा प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल हाऊ वी कॅन गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू टीचिंग ऑफ स्कूल सब्जेक्ट्स. शालेय विषयातून मूल्य शिक्षणाचे अध्यापन कसे करता येईल ते विशद करा. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे एक्सप्लेन द रोल ऑफ द टीचर, स्कूल अँड करिक्युलम फॉर इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज. मूल्यांच्या रुजवणुकीमध्ये शिक्षक, शाळा आणि अभ्यासक्रम यांची भूमिका स्पष्ट करा. 14वा प्रश्न आहे एक्सप्लेन द व्हॅल्यू एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानातील मूल्य शिक्षण स्पष्ट करा. 15वा प्रश्न आहे हाऊ टू गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू व्हेरियस स्कूल सब्जेक्ट्स. डिस्क्राईब. शालेय विषयांद्वारे मूल्य शिक्षण कसे द्याल वर्णन करा. 16वा प्रश्न आहे डिस्कस द व्हॅल्यू एज्युकेशन रिलेटेड टू व्हेरियस रिलिजियस ॲस्पेक्ट्स. विविध धार्मिक पैलूंशी संबंधित मूल्य शिक्षणावर चर्चा करा. 17वा प्रश्न आहे एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ व्हॅल्यूज. मूल्यांचे वर्गीकरण स्पष्ट करा. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे एक्सप्लेन ब्रीफली द नीड, प्लेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन स्कूल करिक्युलम. शालेय अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाची गरज, महत्त्व आणि स्थान स्पष्ट करा. 19वा प्रश्न आहे एक्सप्लेन हाऊ कॅन बी रिअलाइज्ड व्हेरियस व्हॅल्यूज थ्रू एज्युकेशन. शिक्षणातून विविध मूल्यांची जाणीव कशा प्रकारे होईल ते स्पष्ट करा. 20वा प्रश्न आहे वाय देअर इज अ नीड ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन टू टीचर्स अँड पेरेंट्स. डिस्कस. शिक्षकांना आणि पालकांना मूल्य शिक्षणाची का आवश्यकता आहे चर्चा करा. 21वा प्रश्न आहे एक्सप्लेन द रोल ऑफ सोसायटी अँड होम फॉर डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यूज. समाज आणि घर यांची मूल्य विकासातील भूमिका स्पष्ट करा. 22वा प्रश्न आहे एक्सप्लेन द व्हेरियस सोर्सेस ऑफ व्हॅल्यूज. मूल्यांचे विविध उगमस्थाने स्पष्ट करा. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे विच आर द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज. डिस्कस. संविधानातील मूल्य कोणती चर्चा करा. 24वा प्रश्न आहे हाऊ कॅन इम्पार्ट व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स अँड सायन्स. गणित आणि शास्त्र ह्या विषयांच्या अध्यापनातून मूल्य शिक्षण कसे देता येऊ शकते चर्चा करा. 25वा प्रश्न आहे व्हाय देअर इज अ नीड ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन टू स्टुडंट्स. एक्सप्लेन इन डिटेल. विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाची गरज काय विस्तारपूर्वक स्पष्ट करा. तर अशा प्रकारे 25 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मी दिलेले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहा. तुमच्या संबंधित प्राध्यापकाला दाखवा, चर्चा करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.